कवितेचं नाव आहे कलीचक्र. कवितेचे कवी आहेत श्री सतीश गोरे सर. एक महाकाव्य कल्की अवतार काव्य. कलीचक्र बनले षडविकारांचे, काय तुगला नपुसक बनायचे. कलीचक्र बनले षडविकारांचे, काय तुगला नपुसक बनायचे. कली राक्षसांच्या हाती कलीचक्र, कल्की अवतार हा सुदर्शन चक्र. काय मजाला आहे कलीचक्राची, वीर आहेत लेकरे ही भारताची. तुला निवडायचे राक्षस बनायचे, की मानव बनून अमर व्हायचे. त्याग आता ते षडकलियुगी चक्र, धारणा करा सतयुगी सत्य धर्म चक्र. जगाला सुधारण्याआधी तू सुधारले पाहिजे, की हे जग पुन्हा कधी बिघडले ना पाहिजे. वातावरण सारे कलंकित झाले, त्या कलंका सदा धुतले पाहिजे. वातावरण सारे कलंकित झाले, त्या कलंका सदा धुतले पाहिजे. जिथे कुठे वाढला कामाग्नी, त्याला जाळले पाहिजे. कुठे वाढला क्रोधाग्नी, त्याला विझवले पाहिजे. कुठे वाढला लोभ, त्याला नष्टिले पाहिजे. कुठे वाढला मद, संहारीला पाहिजे. कुठे वाढला मोह, तो सदा टाळला पाहिजे. जर वाढला मत्सर, त्यागला पाहिजे. कलीचक्र बनले षडविकारांचे, काय तुझला नपुसक बनायचे. कली राक्षसाच्या हाती कलीचक्र, कल्की अवतार हा सुदर्शन चक्र. काय मजाला आहे कलीचक्राची, वीर आहेत लेकरे ही भारताची. तुला निवडायचे राक्षस बनायचे, की मानव बनून अमर व्हायचे. तुला निवडायचे राक्षस बनायचे, की मानव बनून अमर व्हायचे. त्याग आता ते षड कलियुगी चक्र, धारणा करा सतयुगी सत्य धर्म चक्र. त्याग आता ते षड कलियुगी चक्र, धारणा करा सतयुगी सत्य धर्म चक्र. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. एक काव्य सभी धर्मों का इस धर्म में स्वागत करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. विश्व में संपूर्ण शांति सुख मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन, एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्की अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरे. म्हणजे मी स्वतः. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या कोणत्याही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत असलेल्या सर्व धर्मातील जे जे काही युद्ध प्रसंग आहेत आणि त्याच्यामध्ये रक्तपात दाखवलेला आहे त्याचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य रामायणातील, महाभारतातील, शिव महापुराणातील युद्धांचे समर्थन करीत नाही. आतापर्यंत धामाला लागलेला युद्धाचा कलंक आहे. हा कलंक धुण्यासाठी जेव्हा कल्की अवतार जन्म घेईल
तेव्हा तो कल्की अवतार महात्मा गौतम बुद्धाप्रमाणे एक आदर्श अवतार असेल. जसे की महात्मा गौतम बुद्धाने जगाला अहिंसेचा संदेश दिला. युद्ध हे वाईट आहे, अतिशय वाईट आहे. महात्मा गांधीजींनी आपल्याला अहिंसेचा संदेश दिला. म्हणून जगातील युद्धाचा कलंक धुवून काढायचा असेल तर आपल्याला सत्य आणि अहिंसा याचेच पालन करावे लागेल. म्हणून हा कल्की जो विष्णूचा अंतिम अवतार आहे, जो एकेकाळी राम होता, परशुराम आहे, जो एकेकाळी श्रीकृष्ण होता, भगवान नरसिंह होते, त्यांचाच अंतिम अवतार श्री कल्की. हे कोणत्याही मानवासोबत युद्ध खेळणार नाही. त्यांच्याविषयी जर कोणी गैरसमज पसरविलेला असेल तर तो त्यांच्या भक्तांनी दूर करून घ्यावा. कारण भगवान कल्की म्हणजे आपले परमपिता. कोण असा पिता असेल की जो आपल्या स्वतःच्याच पुत्रास मारेल, स्वतःच्याच पुत्रास माझ्यासोबत युद्ध खेळा म्हणेल? कोणाचा पिता असेल? म्हणून काही पुराणामध्ये त्यांचे जर चुकीचे वर्णन केलेले असेल, जसे की ते युद्ध खेळतील, त्यांच्या हातामध्ये तलवार असेल, तर ते वर्णन माझ्या दृष्टीने चुकीचे आहे आणि ते चुकीचेच असेल. कारण जगातील युद्धाचा कलंक धुवून टाकायचा असेल तर तो अहिंसेनेच धुता येईल. म्हणूनच त्यांचा 9वा अवतार महात्मा गौतम बुद्ध, विष्णूचा 9वा अवतार आपल्याला असे सांगतात की जगामध्ये युद्ध कधीही खेळू नये. अहिंसा हाच सत्य धर्म आहे. म्हणून महात्मा गौतम बुद्धाचे जे कार्य अपूर्ण राहिलेले आहे ते कार्य संपूर्ण सिद्ध करण्यासाठी महात्मा गौतम बुद्धाचाच त्यानंतरचा अवतार म्हणजे कल्की अवतार होईल. आणि महात्मा गौतम बुद्धांचे स्वप्न ते नक्कीच पूर्ण करतील. महात्मा गांधीजींनीही आपल्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात की जिथे सत्य आणि अहिंसा असते तिथेच ईश्वराची वस्ती असते. म्हणून त्याच ठिकाणी सतयुगाची स्थापना होऊ शकेल, ज्या ठिकाणी युद्ध नसेल, ज्या ठिकाणी रक्तपात नसेल, ज्या ठिकाणी अतिरेकी नसतील, नक्षलवादी नसतील. अर्थातच आपण अतिरेक्यांचे आणि नक्षलवाद्यांचे हृदय परिवर्तन करू आणि त्यांचे एक आदर्श मानवामध्ये रूपांतर करू. यासाठी हे ईश्वराचे कार्य सर्वांनी मिळूनच करायला हवे. कारण कोणताही एकटा माणूस हे कार्य करू शकणार नाही. जो कोणी माणूस हे कार्य करण्याचा प्रयत्न करीत राहील त्याच्या पाठीमागे ईश्वराचा आशीर्वाद सतत असेल. थँक्स.
सदरील सतयुगाच्या कल्पनेमध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्या व्हिडिओमध्ये पोस्ट कराव्यात. आपले विचार व्यक्त करावेत, जेणेकरून मला दुसऱ्यांदा हा व्हिडिओ सादर करण्यासाठी याच्यामध्ये सुधारणा करता येतील. To improve this video, please suggest your thoughts. I'm awaiting. Please watch this video again and again. Please share this video again and again. Thanks. I am thankful.